आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम का करतो? कारण त्याचे रूप आवडते, त्याचे गुण आवडतात. जर रूपच सर्व काही असते तर श्रीरामांना हजारो वर्षानंतरही कोट्यवधी लोक का स्मरतात? कारण त्यांच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या गुणांनी जग जिंकले आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी आज आपल्या मनाला श्रीरामांच्या सगुण रूपात आणि त्यांच्या गुणात रमायला सांगत आहेत. श्लोक क्रमांक 67. घनश्यामहा राम लावण्य मूर्ती, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले की हा संसार असार आहे, घोर आहे, आणि ह्या संसारातून मुक्त व्हायचे असेल तर मनाला श्रीरामांच्या ध्यानात लावले पाहिजे. आता प्रश्न असा आहे की मन मोकळे कशावर स्थिर करायचे? मोकळे मन नेमके कशाने स्थिरावेल हा प्रश्न पडतो. मनाला आधार हवा असतो. म्हणून समर्थ पुढील म्हणजे 67 ते 76 या 10 श्लोकांमध्ये श्रीरामांच्या सगुण रूपाचे ध्यान सांगत आहेत. कारण मनाला निर्गुणात स्थिर करणे कठीण आहे, पण सगुण रूपावर प्रेम करणे सहज शक्य आहे. म्हणून समर्थ श्रीरामांचे रूप, त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम आणि भक्तीवरील प्रेम यांचे वर्णन करत आहेत. घनश्याम हा राम लावण्य रूपी. समर्थ श्रीरामांना घनश्याम म्हणतात. घन म्हणजे मेघ. मेघांचा रंग सावळा असतो. हा सावळा रंग फक्त सौंदर्याचा नाही, तो स्वीकाराचा आहे. मेघ कधीही भेदभाव करत नाही. तो श्रीमंत, गरीब, राजा, रंक, ज्ञानी, अज्ञानी असा भेद न करता सन्वार समान बरसतो. तसेच श्रीराम सर्वांना समान प्रेम देतात. म्हणूनच शबरी असो, निषादराज असो, सुग्रीव असो किंवा विभीषण असो, श्रीरामांनी कोणालाही दूर केले नाही. समर्थ घनश्याम या एका शब्दावर सांगतात की परमेश्वर कधीही कोणालाही नाकारत नाही. आपणच त्यांच्यापासून दूर जातो. श्रीरामांचे रूपही अत्यंत मनोहर आहे. वाल्मिकी रामायणात श्रीरामाचे वर्णन करताना त्यांना अजानुबाहू, विशाल वक्षस्थळ, कमलासारखे नेत्र, शंखासारखा कंठ, तेजस्वी मुख आणि सावळे रूप असे सांगितलेले आहे. असे हे त्यांचे आकर्षक रूप वर्णन केलेले आहे. पण समर्थांचा उद्देश केवळ रूपवर्णन नाही. ते मनाला सांगतात ज्या रूपाकडे पाहिल्यावर विषयांचे आकर्षण कमी होईल त्या रूपाचे ध्यान कर. कारण मनाला कोणत्या ना कोणत्या रूपात रमायचेच असते. जर ते विषयात रमले तर बंधनात अडकेल, आणि जर रामात रमले तर मुक्तीकडे प्रवास सुरू होईल. नाम आणि रूप यांचा काय संबंध आहे? भक्तीमध्ये नाम आणि रूप यांचा अतूट संबंध आहे. फक्त मुखाने श्रीराम म्हणायचे आणि मन मात्र संसारात भटकत राहायचे, अशी भक्ती समर्थांना मान्य नाही. म्हणून ते रामाचे रूप डोळ्यासमोर आणायला सांगतायत. जेव्हा आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो तेव्हा त्या नामाबरोबर श्रीरामांचे सावळे, प्रसन्न, करुणामय रूप मनात उभे राहिले पाहिजे. असे झाले की नामाला भाव प्राप्त होतो आणि भावातून भक्ती जन्माला येते. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. समर्थ आता श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करत आहेत. ते महाधीर आहेत. धीर म्हणजे संकट आले तरी न ढळणारा. वनवास मिळाला तेव्हा श्रीरामांनी तक्रार केली नाही. राज्य गेले पण धर्म सोडला नाही. सीतेचे अपहरण झाले तरी विवेक गमावला नाही. हा धीर प्रत्येक साधकाने शिकण्यासारखा आहे. आज आपण छोट्याशा प्रसंगाने खचून जातो. कोणी 2 शब्द बोलले तर मन अस्थिर होते. अपयश आले की नैराश्य येते. समर्थ म्हणतात रामाचे चिंतन करा, त्यांच्याकडून धैर्य शिका. ते गंभीर आहेत. गंभीर म्हणजे कमी बोलणारे नव्हे, तर विचारपूर्वक निर्णय घेणारे. आज समाजात क्षणिक भावनेत निर्णय घेतले जातात, नंतर पश्चाताप होतो.
राम आपल्याला संयम आणि स्थैर्य शिकवतात. ते पूर्ण प्रतापी आहेत, म्हणजेच सर्व संकटामध्ये ते आपल्याला सांभाळून घेतात. पराक्रम म्हणजे केवळ युद्ध जिंकणे नव्हे, स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हा सर्वात मोठा पराक्रम आहे. रावणाने जग जिंकले, पण स्वतःच्या वासनांवर तो विजय मिळवू शकला नाही. रामांनी प्रथम स्वतःला जिंकले, म्हणूनच ते जगाचे आदर्श ठरले. करी संकटी सेवकाचा कुडावा. समर्थांनी भक्तीतील दास्यभाव अत्यंत प्रिय आहे असं म्हणजे ते हे त्यांच्या स्वतःच्या वागणुकीतून दिसून येतं. दास्य म्हणजे गुलामगिरी नाही. दास्य म्हणजे हे प्रभू मी तुझा आहे या भावनेचा अहंकार राहत नाही. आणि जिथे अहंकार नाही तिथे परमेश्वर सहज प्रकट होतो. श्रीरामांनी आपल्या प्रत्येक भक्ताचे रक्षण केले. हनुमंतावर संकट आले तेव्हा ते त्याच्या पाठीशी होते. सुग्रीवाला वालीच्या भीतीतून मुक्त केले. विभीषणाला आश्रय दिला. शबरीचे प्रेम स्वीकारले. यातून एक गोष्ट दिसते, ईश्वर कधीही भक्ताला सोडत नाही. याच विचारांनी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे की जो अर्जुनाला उपदेश आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात जो भक्त अखंड माझे चिंतन करतो त्याच्या योग आणि क्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो. समर्थांचा करी संकटी सेवकाचा पुढावा हाच या गीतेच्या वचनाचा अनुभव आहे. म्हणजे काय? योग आणि क्षेम म्हणजे काय? योग म्हणजे आपल्याला साधनेमध्ये स्थिर करणं आणि क्षेम म्हणजे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी त्या मार्गावरती घेऊन जाणं, असा हा योगक्षेम आहे. आपल्या सांसारिक जीवनातला योगक्षेम येथे अपेक्षित नाही. हा जो योगक्षेम आहे हा आध्यात्मिक योगक्षेम येथे अपेक्षित आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. समर्थांनी प्रभाते हा शब्द उगाच वापरलेला नाही. पहाटेचे वातावरण सात्विक असते, मन शांत असते, आपली शांत झोप झालेली असते, शरीराला पूर्ण विश्राम झालेला असतो. त्यावेळी केलेले नामस्मरण आणि ध्यान मनावर खोल संस्कार करते. म्हणून समर्थ म्हणतात, दिवसाची सुरुवात मोबाईलने करू नका, रामनामाने करा. पण प्रभात या शब्दाचा आणखीन एक सुंदर अर्थ आहे. जोपर्यंत माणूस विषयांमध्ये रमतो तोपर्यंत त्याच्या जीवनात अंधार असतो. ज्या दिवशी त्याला सत्संगाची गोडी लागते, भगवंताचे नाम घ्यावे असे वाटते, स्वतःचे दोष दिसू लागतात, जीवन बदलावे असे वाटते, तो दिवस म्हणजे त्याच्या जीवनातील खरी प्रभात होय. या क्षणापासून त्याचा प्रवास सुरू होतो. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध हीच अध्यात्मिक पहाट आहे. आजच्या काळातही हे उदाहरण अगदी लागू पडते. आज बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल हातात घेतात. रात्री कोणाचा मेसेज आला, सोशल मीडियावर काय नवीन आहे, बाजारात काय घडले. पण समर्थ म्हणतात, जर दिवसाची सुरुवात बाहेरच्या जगाने केली तर मन दिवसभर बाहेरच धावेल. जर दिवसाची सुरुवात श्रीरामांच्या नामाने केली तर मन दिवसभर शांत राहील. फक्त 5 मिनिटे श्रीरामांचे रूप डोळ्यासमोर आणा, त्याचे नाम घ्या आणि मग दिवस सुरू करा. या छोट्याशा बदलामुळे संपूर्ण जीवन बदलू शकते. या श्लोकातून समर्थांना आपल्याला हेच सांगायचं आहे, मनाला विषयांपासून काढून टाकणे पुरेसे नाही. त्याला श्रीरामांच्या रूपात गुंतवले तर विषयांपासून ते आपोआप हळूहळू दूर जाईल. त्यांच्या गुणांचे चिंतन केले पाहिजे, त्यांच्या नामाचा जप केला पाहिजे आणि दिवसाची सुरुवात त्यांच्या स्मरणाने केली पाहिजे. कारण ज्या मनात श्रीरामाचे रूप वसते त्या मनात भीती राहत नाही, अहंकार राहत नाही, अशांती राहत नाही. तेथे फक्त भक्ती, धैर्य आणि समाधान राहते. म्हणूनच समर्थ प्रेमाने सांगतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा पुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही चुकलं असेल किंवा कमी असेल तर क्षमा असावी. ह्या श्लोकांप्रमाणेच
इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.